भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभागमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात त्रास होऊ नये म्हणून छत्री वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवून खरोखर प्रभागासमोर नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हा अध्यक्ष अनंत सूर्यवंशी, डॉक्टर गणेश कोळपे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन चे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। 15 ऑगस्टच्या औचित्य साधून नाशिक रोड विभागामध्ये संतोष पिल्ले यांनी हा जो काही उपक्रम राबवला आहे खरोखरच वाखाणण्याजोगा आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक आपले नाशिक रोड विभागातले आहेत त्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आज यांनी केला। त्यांनी आम्हाला इथे बोलावलं आवर्जून आणि त्यांनी जे आम्हाला बोलवलं आणि आम्ही इथे आलेलो आहे त्यांच्या बोलण्यावर खरोखर त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो। ज्येष्ठ नागरिकांचा घरामध्ये सुद्धा थोडा विचार कमी केला जातो, पण संतोषजी पिल्ले यांनी आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्टच्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांना जे आपला आधारस्तंभ असतो ज्यांच्या आशीर्वादाने पुऱ्या घरावर छत्रछाया असते, ज्यांच्या ज्या वयाच्या मानाने सुरकुत्या पडतात, केस ढवळी होतात, वय वाढत चालतं, त्यांच्या सांगण्यामध्ये काहीतरी अर्थ असतो, अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप 15 ऑगस्टला भव्य दिव्य संतोषजी पिल्ले यांनी हा कार्यक्रम केलेला आहे। बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, जे आमचे मार्गदर्शक आहे ज्येष्ठ नागरिक यांना एक नम्र निवेदन आहे का ज्या समाजाची बांधिलकी असणारे संतोषजी पिल्ले हे सतत कोणत्या ना कोणत्या सणावाराला म्हणा किंवा स्वातंत्र्य दिनानिमित्त एक वैभवशाली अभिनव उपक्रम राबवितात। तुम्ही तरी आम्ही आता इतका मी 4 ठिकाणी झेंडावंदन करून आलो, प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना गर्दी असते, आपण अंतर ठेवून राहिलं पाहिजे। संतोष पिल्ले यांनी आम्हा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेऊन आमच्यासाठी छत्री वाटप केल्याने खरोखर त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले। आपला सर्वांचा सर्वात मोठा सण म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपला जो देशाचा ध्वज त्याला मी वंदन करतो। त्याचबरोबर ज्यांनी या देश स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्या वीरांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी संतोष भाऊ यांनी जो नियोजित कार्यक्रम केलाय, आयोजित केलाय, त्यासाठी उपस्थित सर्व माझ्या मित्र बंधू
यांचे सुद्धा या ठिकाणी मी साष्टांग जयहरी देतो. भरपूर चांगले कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत करीत आलेले आहे आणि ह्या प्रभागामधून ज्याला म्हणतात जनसेवा कशी करावी तर संतोष भाऊच्या माध्यमातून भरपूर काही चांगलं बघायला मिळालेलं आहे आम्हाला आणि मी त्यांच्या पुढील कार्याला देखील शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या 15 ऑगस्टच्या दिनी भारताच्या 74व्या वर्धापनाच्या दिनी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून छत्री वाटप याचा अर्थ असा आहे की पावसाला तुमच्यापासून संरक्षण, तुम्ही पावसापासून संरक्षण कराल, उन्हात देखील उन्हापासून संरक्षण कराल. ही छत्री तुमच्या माझ्या सर्वांच्या डोक्यावर राहणार आहे. याचा अर्थ असा आहे की भाऊचं छत्र हे आपल्या सगळ्यांवर आहे हे सिद्ध होईल. छत्री याचा अर्थच असा आहे की प्रत्येक वेळेला कुठल्याही गोष्टीला भाऊ आपल्यासाठी तत्पर आहोत हे दाखवून दिलं या छत्रीच्या रूपानं. यावेळी केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक सागर नाना भोजने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जे वयोवृद्ध लोकांना त्यांनी छत्री वाटपचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. मी अशी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या जिल्हा मित्र परिवार केसरी युवा फाउंडेशनच्या वतीने त्यांना भरभराटून शुभेच्छा देतो. असेच उपक्रम त्यांनी राबवण्यात यावे. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप केल्याचे मनसे जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले यांनी सांगितले. नाशिक रोड जिल्रोड येथे प्रभाग क्रमांक 18 मध्ये आज 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ यांना मिठाई वाटून तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आज मनसेचे प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ मुतडक तसेच जिल्हा अध्यक्ष अनंता भाऊ सुरवंशी व सर्व पक्ष नेते व कार्यकर्ते आज उपस्थित होते. देशापुढे हा कोरोना सारखा आजार वाढत असला तरी आज ज्येष्ठ नागरिकांमध्ये इतका उत्साह मी बघून आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आनंद द्विगुणित झाले. आज शेकडोच्या संख्येने जे ज्येष्ठ नागरिक आले होते मी प्रथमतः त्यांचे सर्वांचे विनम्र अभिवादन करतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम खरोटे यांनी केले. यावेळी सागर भोजने, विक्रम खरोटे, श्याम परदेशी, आबासाहेब चौधरी, शिवा ताकाटे, राहुल पगार, धनंजय लोखंडे, गुड्डू घाडगे, विकास पिल्ले, विशाल पिल्ले, संजय खल्लारे, सचिन सिसोडिया, शानू निकम, प्रसाद जमखिंडीकर, मयूर राजन, देविदास गांगुर्डे, विजय भिसे, विवेक स्वामी, प्रवीण बागवल, भूषण बच्छाव, सिद्धार्थ रणशूर, कैलास नरवाडे, पप्पू ससाने आदींसह किशोर जाचक, संतोष शहाणे, सुरेश घुगे, बंटी कोरडे, विक्रम कदम, श्याम गोहाड, नंदू सानप, बिटे सर, हरिभक्त पारायण, गुंजाळ बाबा, बुचडे बाबा, वाणी काका, वाघमारे काका, गांगोडे काका, डोंगरे काका, राऊत काका, नरवडे काका, इब्राहिम शेख, शिवाजी शहाणे काका तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित होत्या. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड.